वैशाली बोडके, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नवी मुंबई आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नववर्ष आनंदाने याचं स्वागत व्हावं या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस संपूर्ण आपल्या एरियामध्ये तैनात असणार आहे। महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स असतील आहेत, नाकाबंदी पॉइंट सुद्धा लावले जाणार आहेत आणि अनेक ठिकाणी पेट्रोलिंग सुद्धा राहील आहे। 112चा नंबर हा सुद्धा ॲक्टिव्हेटेड राहिला आहे, त्याच्यावर सुद्धा कोणाला अडचण असेल तर तात्काळ रिस्पॉन्स दिला जाईल। आपल्याला विशेष करून जी खबरदारी आम्ही घेणार आहोत ती महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण अनेक ठिकाणं आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नागरिक एकत्र येतात आणि मोठ्या हर्षोल्लासात नववर्षाचं स्वागत करतात। तर अशा ठिकाणी आपण विशेष आपला पोलीस प्रेझेन्स ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट महिला, सिनियर सिटीजन्स, लहान मुलं यांची विशेष सुरक्षाची आपण खबरदारी घेणार आहोत। त्या व्यतिरिक्त काही जे स्ट्रीट क्राईम्स आहेत, चेन स्नॅचिंग्स म्हणा किंवा इतर काही कोणाचा राईट किंवा ॲफ्रे अशा स्वरूपाचं जर काही होण्याची शक्यता असेल तर ते टाळण्यासाठी सुद्धा आपला पोलीस प्रेझेन्स हा सर्वत्र चौकस असेल आहे। या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदी केल्या जाईल आहे, जेणेकरून ओव्हर स्पीडिंग अवॉइड करता येईल आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहिमा हे संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विशेष करून आम्ही जास्त प्रमाणामध्ये यंदा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या नाकाबंदी ॲक्टिव्हेट करणार आहोत। या व्यतिरिक्त आपल्याकडे काही फार्म हाऊसेस आहेत, काही हॉटेल्समध्ये काही ठिकाणी काही कॉंग्रिगेशन्स आहेत, लोक आनंदाने सेलिब्रेट करण्यासाठी जमा होतात। अशा ठिकाणी कुठे चुकून सुद्धा कुठल्याही प्रकारचं नार्कोटिक्सचं सेवन होऊ नये, कुठल्याही प्रकारची रेव्ह पार्टी प्रायव्हेट फार्म हाऊसेसवर सुद्धा आयोजित होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस ऑलरेडी सक्रिय झालेले आहेत। बऱ्याच लोकांना नोटिसेस सुद्धा गेलेल्या आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस स्टेशनची लोक सुद्धा, या व्यतिरिक्त क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचची लोक सुद्धा छोट्या पद्धतीने ह्या सर्वांवर नजर ठेवून असणार आहेत। सो ओव्हरऑल ह्या सर्वांव्यतिरिक्त जर आपल्याला जर कुठल्याही स्वरूपाची जर काही अडचण आली, कुठेही आपल्याला काही डाऊट आला तर किंवा आपल्याला मदत हवी असेल तर 112 नंबरला आपण कॉल करावा, पोलीस तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करते। शासनाकडून शिथिल केलेले आहेत काही नियम, जेणेकरून लोक हा नववर्षाचं स्वागत हे मोठ्या प्रमाणात साजरं करू शकतील आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली आणि नियमबद्ध पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस सजग राहिले आणि अलर्ट राहील। सर, हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटला किती वेळ? जिथे लिकरचं जे स्टोअर्स आहेत त्यांना 1 वाजेपर्यंत राहील आहे। जे महिला जिथे सर्व्हिस बार्स असतात ते 9:30 पर्यंतच आहेत आणि बाकीचे जे ऑर्केस्ट्रा बार्स आहेत आणि इतर जे पब्स आहेत किंवा जिथे लिकर सर्व होते ह्यांना 5 वाजेपर्यंतची मुभा दिलेली आहे। तर ती जर कुठे कायदा आणि सुव्यवस्था ची अडचण नसेल तर त्यांना ह्या परमिशन्स राहतील आहेत आणि त्या नियमबद्ध पद्धतीनेच इम्प्लिमेंट केल्या जातील। किती पोलीस कर्मचारी आहेत आणि ट्रॅफिकची व्यवस्था कशी आहे? साधारणतः 2,500 प्लस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे आज संध्याकाळपासूनच
सकाळपर्यंत हे सर्व तैनात असतील आहेत. मी जसं म्हटलं की फिक्स्ड पॉइंट्सच्या माध्यमातून, काही नाकाबंदीच्या माध्यमातून, पॅट्रोलिंगच्या माध्यमातून आणि काही छुप्या पद्धतीने सुद्धा आमचे हे पोलीस अधिकारी कर्मचारी सक्रिय असतात. तर 4 वाजेपर्यंत आस्थापना ओपन आहे. मग लोक जर ड्रिंक करणार असतात त्याच्यानंतर आपण म्हणता रात्री सकाळपर्यंत नाकाबंदी असणार, हे कसं काय? सकाळपर्यंत आपण सर्व तैनात राहतील, जेणेकरून जे बार्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जी लोक मद्य सेवन करतायत त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाचा आघात होऊ नये, ते सुरक्षित आपापल्या घरापर्यंत पोचेपर्यंत पोलीस हे सजग असतील आणि रोड्सवर सक्रिय पद्धतीने ड्युटी करतील. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी नवी मुंबई पोलीस सगळीकडे काही नवी मुंबई पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण नववर्षाचं स्वागत हे हर्षोल्लासात करावं, आनंदाने करावं, परंतु सोबतच आपल्या सोबत असलेल्या महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जे काही नियम शासनाने बांधून दिलेले आहेत त्या नियमाधीन राहूनच आपण हे सर्व साजरं करावं. कुठेही जर आपण मद्यसेवन जास्त केलेलं असेल तर व्हॅले ठेवावा, ड्रायव्हर ठेवावा किंवा टॅक्सीचा वापर करावा. ड्रिंक अँड ड्राईव्ह अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल होऊ नये. नार्कोटिक्सचं सेवन ॲब्सोल्युटली निषिद्ध आहे. कुठेही ह्या स्वरूपाच्या गोष्टी आढळल्या तर पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्रॉंगली ऑन देम. निवडणुका पण आहेत, 31 पण आहे. या संदर्भामध्ये कसं काय पाहता? निवडणुका आपल्या जागी आहेत. निवडणुकांचं असं वारं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि निवडणुकांमुळे कदाचित ह्या सेलिब्रेशन्सला एक थोडासा जोर येऊ शकतो, पण ते हँडल करण्यासाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन अबाधित ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सजग आहे आणि सतर्क राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.